आपण सर्वजण उत्सुक आहोत। मी मॅडमना अशी विनंती करते की त्यांनी आपले विचार या मंचावरती सादर करावेत। या व्यासपीठावर उपस्थित आपल्या संस्थेचे संस्थापक श्रॉफ सर, श्रॉफ मॅडम, काशीनाथ भाई, आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य, व्यासपीठावर उपस्थित सर्व विश्वस्त मंडळी, सभा मंडपामध्ये उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आपल्या महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग आणि आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, आज आपण एकत्र इथे जमलेलो आहोत ते आपल्या संस्थेचा 33वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी। आपल्याला कल्पना असेल, आपल्याला माहिती असेल की 16, 17 आणि 18 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंग आणि त्याचे साथीदार चंद्रावर गेले। त्याला 50 वर्ष झाली। त्यावेळेला नील आर्मस्ट्रॉंगने ज्या वेळेला चंद्रावर पाऊल ठेवलं, अतिशय सुंदर शब्द त्यांनी उच्चारलेले आहेत। ते म्हणाले होते की अ स्मॉल स्टेप ऑफ ए ह्यूमन बीइंग इज अ जायंट लीप टुवर्ड्स ह्युमॅनिटी। एका मानवाचं छोटंसं पाऊल चंद्रावर पडलेलं हे केवळ एका माणसाचं पाऊल नव्हे, तर ही मानवतेकडे घेतलेली झेप आहे। ही 50 वर्ष आपण आज साजरी करीत आहोत। याच काळामध्ये आपल्या संस्थेचा वर्धापन दिन आहे। त्यामुळे मला म्हणावंसं वाटतं की पुरुषोत्तम भाईंनी जे पाऊल उचललं इकडच्या या ग्रामीण विभागामध्ये, आणि आज ते त्यांचं पाऊल हे मानवतेकडे जाणारी मोठी झेप ठरलेली आहे। आपल्यासाठी हा चंद्र आहे, कारण एक वेगळा विभाग असतो, एक वेगळा ग्रामीण प्रदेश असतो, जिथे कोणाची पावलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा अन्य अनेक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये उमटलेली नसतात तोपर्यंत। परंतु इथे शाळा 100 वर्षाची झालेली आहे या ठिकाणी, आणि या महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये आपण म्हणजे उच्च शिक्षणासाठी एक अवकाश आपण उपलब्ध करून दिलेला आहे। ही खूप मोठी झेप आहे। मी या महाविद्यालयामध्ये अनेकदा आलेले आहे आणि आल्यानंतर सर्वात पहिलं माझं लक्ष हे इकडच्या नारळाच्या झाडांनी वेधून घेतलेलं आहे। मी आज आले तेव्हा मला खूप बदल झालेला दिसला, परंतु इकडच्या नारळाच्या झाडांचं आकर्षण मला अशासाठी आहे कारण श्रॉफ भाईंना वृक्षाची, झाडापानांची आवड आहे, गोडी आहे आणि ती जपली पाहिजे। म्हणून बघा, ही नारळाची झाडं जी सगळी आहेत ती भिंतीतून आणि छतातून आकाशापर्यंत झेप घेत गेलेली आहे, आणि ते मला आवडलं की त्यांनी झाडं कापून नाही टाकली, त्यांनी ती वाढू दिलेली आहे। त्या नारळाच्या झाडावरून मला संस्कृतमध्ये एक अतिशय सुंदर श्लोक आहे। तो श्लोक किती चपखल बसू शकतो हे मी तुम्हाला फक्त सांगते, म्हणून तो श्लोक वाचून दाखवते आणि त्याचा मराठीतून अर्थ सांगते की प्रथम वयसी पीतम तोयम अल्प स्मरंतः शिरसी निहत भारा नारिकेला नराणाम ददती जलम अन्स्वादम जीवितांताम नहि कृतमपकारम साधवो विस्मरन्ति। म्हणजे नारळाचं रोप जेव्हा छोटंसं असतं ना, तेव्हा त्या छोटेपणातच, त्या बालपणातच त्याला पाणी घातलं जातं, नंतर त्याला कधीच पाणी घातलं नाही आणि तरी नारळाचं झाड मोठं वाढलं, कितीही उंच वाढलं, कोणी लक्ष दिलं नाही
तरी सुद्धा नारळाचं झाड आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेले खंडे घेऊन आयुष्यभर उभं असतं आपल्यासाठी. ही संस्था आणि मला वाटतं की श्रॉफ सरांच्याकडे बघितल्यानंतरच त्याचा प्रत्यय येतो की किती उंच नारळासारखे पण डोक्यामध्ये किती कल्पना आहेत त्यांच्या आपल्या संस्थेसाठी, शिक्षणासाठी, इकडच्या भागातील ग्रामीण विभागातील या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या योजना त्यांच्या मनामध्ये सतत असतात आणि त्या निमित्ताने त्यांनी हे जे पाऊल उचललेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज इथे हे जे सगळे प्राध्यापक वर्ग आहेत या संस्थेसाठी जे काम करणारे आहेत आणि विशेष म्हणजे श्रॉफ सरांना मी आता बसले होते तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं आहे की त्यांना त्यांचे जे साथीदार मिळालेले आहेत ते इतके चांगले लोक मिळालेले आहेत की त्यांच्या सहकार्यामुळे त्यांच्याविषयीची खूप कृतज्ञता श्रॉफ सरांच्या मनामध्ये आहे. इथे आता आपल्या उपप्राचार्यांनी सांगितलं की आमची संस्था कधी डोनेशन घेत नाही, पण त्या नावामध्ये किती मोठा, त्या शब्दामध्ये किती मोठा अर्थ आहे बघा. डू फॉर नेशन हे विसरून गेलेलो असतो आणि आपण डोनेशन हा शब्द वापरत असतो. मला वाटतं की श्रॉफ सर डोनेशन घेत नाही पण डू फॉर नेशन असं आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या लोकांना सतत सांगत असतात. ही अतिशय मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे की त्यांना माहिती आहे की मी इथे एकटं नाही आहे, माझ्याबरोबर हा मोठा समाज आहे, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा समाज आहे. त्यांना सुमार्गाकडे, त्यांना सन्मार्गाकडे लावण्याची, त्यांना ज्ञान मार्गाकडे लावण्याची फार आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटतंय की तुम्ही आहात म्हणून मी आहे. याला नेल्सन मंडेलांनी, प्रेरणाला माहिती असेल की इतिहासामध्ये ही एक फार छान संकल्पना आहे, उबंटू, म्हणजे आय ॲम बिकॉज यू आर. तुम्ही आहात म्हणून मी आहे. हे नेल्सन मंडेलांनी झुलू भाषेतला शब्द वापरलेला होता, उबंटू. मी आहे कारण तुम्ही आहात. मी एकटा काहीच करू शकत नाही, तुम्ही असल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. ही संकल्पना त्यांनी राबवलेली आहे या विभागामध्ये ज्या शिक्षण संस्था आहेत, अनेक शिक्षण संस्थांची माझा जवळून संपर्क आहे, परिचय आहे आणि त्यामध्ये मला दिसतं आणि सर्वच शिक्षण संस्थांचं ते उद्दिष्ट आहे केवळ एका माणसासाठी नाही म्हणून ते डोनेशन घेत नाही की मी आज उभा आहे, तुला आज आम्ही उभं करतोय, तुझ्या पायावर उभं करतोय, तुझ्या विचारावर स्वावलंबी बनवतोय तुला. ही अतिशय मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण त्या संस्थेविषयीची कृतज्ञता बाळगणं हे आपलं आजचं कर्तव्य आहे. इथे काशीनाथ भाईंनी खूप छान विचार व्यक्त केलेले आहेत. त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं आरोग्य आधी सांभाळलं पाहिजे आणि आरोग्याबरोबर आपल्यावर झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. आज आपण जेव्हा बघतो की व्हॅल्यूज, मॉरल व्हॅल्यूज, व्हॅल्यू सिस्टम ही सगळी मूल्य व्यवस्था ढासळायला लागलेली आहे. मी नेहमी एक उदाहरण देते की पूर्वीच्या काळी पुस्तकावर मूल्य असायचं, मूल्य 5 आणे, मूल्य 2 आणे आणि आता पुस्तकावर किंमत असते. व्हॅल्यू म्हणजे सुद्धा किंमत, पण त्या व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू सिस्टम आहे, मूल्य व्यवस्था आहे, संस्कारशीलता आहे की ज्या संस्कारांनी आपलं भरण पोषण होतं. मी आता आपल्या जुन्या इमारतीमध्ये गेले होते चहा पाण्यासाठी. मी श्रॉफ भाईंना सांगितलं की तो छान लाकडी माळा जो तिकडे आहे तो त्यांनी तसाच ठेवलेला आहे कित्येक वर्षापासून, 100-110 वर्षापासून. ह्या व्हॅल्यूज आहेत, त्या जपल्या पाहिजे, त्याच्यातच काहीतरी रिनोव्हेशन केलं पाहिजे. मी इटलीमध्ये गेले होते आणि इटलीमध्ये मला एकही नवीन इमारत आढळली नाही. ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट. आजही अशीच परिस्थिती आहे. त्यांच्या सरकारचा नियम आहे, कारण इटली, ग्रीस हे जे देश आहेत ना, हे देश संस्कृतीचं संगोपन करणारे
पण बाहेरून असं वाटतं की इमारत आता पडेल की काय. पण त्यांच्या सरकारचा नियम आहे की जुन्या इमारती जपल्या पाहिजेत. आपल्या पूर्वजांनी ज्या खूप भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, आपलं पर्जन्यमान लक्षात घेऊन, आपल्या भूमीचा धर्म लक्षात घेऊन त्यांनी आपली घरं बांधलेली होती. मग त्या सर्वच ठिकाणची संस्कृती अशी आहे, अशी होती. आता त्याच्यामध्ये काळानुसार बदल झालेला आहे. परंतु हे जे जुनेपण आहे, हे जुनेपण इतक्या सहजासहजी आपल्याला पुसून टाकता येत नाहीत, कारण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत, त्याच्यामध्ये मूल्य आहे. ती मूल्य जपण्याची फार आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला असं वाटेल की काय 30 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी शाळा बांधली आहे, पण तो काळ कसा होता. आणि आज आपण 100 वर्षानंतर जेव्हा या इमारतीमध्ये, या भूमीमध्ये, या जमिनीवर जेव्हा आपण उभे राहतो, तेव्हा आपल्याला दिसून येतं की त्यांनी आपल्या मुलासारखं या संस्थेचं संगोपन केलेलं आहे. जसं की नारळाचं झाड फक्त बालपणातच त्याला पाणी घातलं जातं, त्याप्रमाणे ही संस्था वाढण्यासाठी ज्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे, त्यांनी आपल्या श्रमाचा, घामाचा, अश्रूंचा शिंपण केलेलं आहे या संस्थेसाठी. ती माणसं कदाचित आज राहिलेली नसतील, परंतु आज ही संस्था ज्ञानाचे घडे डोक्यावर घेऊन आपल्याला वावरताना दिसते आहे. म्हणजे हा जो रिपोर्ट आपण सादर केला, त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी दिल्लीपर्यंत गेलेले आहेत. आपल्या प्राचार्यांनी, आपल्या प्राध्यापकांनी कुठे कुठे भारताच्या कोण्या कोपऱ्यामध्ये जाऊन निबंध वाचलेले आहेत, प्रबंध वाचलेले आहेत. उच्च विद्या विभूषित असा आपल्याला प्राध्यापक वर्ग मिळालेला आहे. विद्यार्थी शिकतायत आणि उच्च शिक्षणाकडे जात आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि ते लक्षात ठेवून, म्हणजे आपल्याला असं वाटेल की कशाला ही, आम्हाला आता खूप शिक्षण संस्था आहे, पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा ओघ इथे येतो आहे. म्हणजे 60 विद्यार्थ्यांचे आज हजारो विद्यार्थी होत आहेत. याचं कारणच आहे की वेगवेगळ्या प्रकारची, आजूबाजूला अनेक प्रकारची आणि डोनेशन देऊन प्रवेश देणाऱ्या संस्था आहेत, तरी सुद्धा विद्यार्थी इथे येतात, कारण इकडनं मिळणारी मूल्य व्यवस्था आहे. म्हणून बहिणाबाईंनी खूप छान सांगितलेलं आहे की त्या असं म्हणतात की सोसता सोसवेना संसाराचा ताप, त्याने माय बाप होऊ नये. आणि हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलं झाडं लावू नये. मला असं वाटतं की इकडच्या हातात, इकडच्या लोकांच्या हातामध्ये हे बळ होतं. इथे आड होत्या, इथे आड म्हणजे अडचणी निर्माण करणाऱ्या आडवळणं नव्हती, तर इथे विहिरी होत्या. आणि ही जमीनच अशी पाण्याची आहे. आणि केवळ आडच नाही, तर मी सरांना आता सांगितलं की त्यांच्या दारासमोर तो मोठा समुद्रच आहे. त्यामुळे किती फुलझाडं आणि किती फळझाडं आणि किती प्रकारची झाडं इथे लागलेली आहेत. या गोष्टी ज्या आहेत, या आजच्या काळामध्ये आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एखाद्या शिक्षण संस्थेचा आपण विचार करतो त्यावेळेला. आणि म्हणून मला असं वाटतं की या बुजुर्ग मंडळींनी खरोखर त्यांच्यामध्ये शिक्षणाची आस होती. खरोखर त्यांना असं वाटत होतं की जे शिक्षण आम्हाला मिळालं नाही, ते आमच्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, आमच्या मुलांना मिळालं पाहिजे, आमच्या पुढच्या पिढीला मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी एक डोक्यामध्ये त्याचा ध्यास घेतला आणि त्या ध्यासावर त्यांनी ही संपूर्ण आपली संकल्पना जी होती ती आकाराला आणलेली आहे. कोणाला असं वाटेल की त्याच्यामध्ये काय आहे मोठं, आम्ही पण आता किती शिक्षण संस्था उभारू शकतो. 100 वर्षापूर्वी शिक्षण संस्था उभारायला काहीच नव्हतं, कारण तेव्हा काही पैसे नाही लागले. आता किती पैसे लागतात, पण ते पैसे कसे मिळवले जातात हेही आपल्याला माहिती आहे. आता इथे अनेकांना पुरस्कार दिले गेले, त्यांनी चांगला अभ्यास केला, प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. परंतु या संस्थेच्या संस्थापकांच्या संदर्भात मी तुम्हाला सांगते की कोलंबसाची एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली जाते की कोलंबसाने जेव्हा नवीन प्रांताचा शोध लावला, नवीन भूखंडाचा शोध लावला, आणि त्यावेळेला त्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून एक छान मोठा असा समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. आणि सगळे गोलाकार टेबलवर असे चहापानासाठी बसलेले होते आणि कोलंबसाला बोलायला सांगितलं.
कोलंबस तिथे बोलत होता काही लोकांशी. त्यावेळेला काही माणसं तिकडे होती आणि ती असं म्हणाली, एकमेकांच्या मध्ये कुजबुजत होती. काय मोठा भूखंडाचा, कारण त्याने आधी वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावलेला होता. तर म्हणजे काय मोठा भूखंडाचा शोध लावलेला आहे, आम्ही पण असा शोध लावू शकतो. कोलंबसाने ते ऐकलं आणि ते जेव्हा बोलायला उभे राहिले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी खूप काही बोलत नाही, फक्त आपण सगळे आता जेवायला किंवा आपण नाश्त्यासाठी बसलेलो आहोत. तर प्रत्येकाजवळ त्या गोलाकार टेबलवर तुम्ही जे बसलेला आहात तिकडे प्रत्येकाच्या प्लेटमध्ये एक एक अंड आहे. तर मी माझी कृतज्ञता व्यक्त करताना, मी माझा आभार व्यक्त करताना फक्त एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपापल्या प्लेटमध्ये जे अंड उकडलेलं आहे ना ते मला उभं करून दाखवा. प्रत्येकजण आपापल्या प्लेटमध्ये ते अंड उभं करून दाखवायला लागले. पण कोणालाच ते अंड उभं करता आलं नाही. ते पडायचं असं ना. तेव्हा मग कोलंबसाने सांगितलं की मी उभं करून दाखवतो. त्याने खालून अंड्याला अशी टिचकी मारली आणि ते कवर काढलं आणि अंड उभं केलं. त्याने उत्तर दिलं होतं की जे लोक सांगत होते की काय मोठं, आम्ही पण भूखंडाचा शोध लावू शकलो असतो, पण का नाही लावला. कोलंबसाने सांगितलं की अंड उभं करायला सांगितलं, कोणालाच अंड उभं करता आलं नाही आणि मी फक्त एका टिचकीवर अंड उभं करून दाखवलं. शिक्षण संस्था कोणीही काढू शकतात, पण त्या पूर्णत्वास नेण्यासाठी, त्या 33 वर्ष चालवण्यासाठी, त्या 50 वर्ष चालवण्यासाठी आणि 100 वर्ष चालवण्यासाठी जी विजिगिषा असावी लागते, जी उर्मी असावी लागते, जी ऊर्जा असावी लागते, ती ऊर्जा असल्याशिवाय अशा पद्धतीने संस्था उभ्या राहणार नाही. 33 वर्ष म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप कमी झालेली आहे, कमी आहे. 100 वर्ष ही आता कमी वाटायला लागलेली आहे. परंतु आज आपल्याला 5 वर्ष एखादी संस्था जर उभारायला सांगितली आणि चालवायला सांगितली तर ती चालवता येणं आज शक्य नाही. आपल्याला भाराभर लोक मिळतील की ज्यांनी खूप डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत, त्यांनी उच्च शिक्षणही घेतलेलं असेल, पण त्यांनी कोणत्या पद्धतीने ते शिक्षण घेतलेलं आहे हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. त्यांची कसोटी अशा प्रकारच्या संस्थांच्या मध्ये लागते. म्हणजे आता मला वाटते की काशीनाथ भाईंनी बोलताना सांगितलं की आपण जे शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षणाचा आपण उपयोग कसा करू. आपल्याला शरीर विज्ञानाचं सगळं माहिती असतं, परंतु तोंडाने आंबा खाणं, पायाने चालत जाणं आणि हाताने उचलणं आणि सगळ्या शरीराचा वापर कसा काय होऊ शकतो, आणि शरीराचं म्हणजे आपल्याला साधं पाणी पिण्याचं सुद्धा अनेकदा महत्त्व कळत नाही आजच्या काळामध्ये जेव्हा मोबाईल आपल्या हातामध्ये असतो. आपले देहधर्म अनेकदा लोक विसरून जातात आणि त्याच्या शरीरावर किती परिणाम होतात हे आपल्याला याची कल्पना असू शकेल. परंतु एक खूप सुंदर उदाहरण आहे, गौतम बुद्धाच्या काळातलं उदाहरण आहे. नालंदा तक्षशिला ही जी विद्यापीठ होती त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये एक जीवन नावाचा विद्यार्थी आयुर्वेद शिकत होता आणि 6-7 वर्ष त्याने आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि नंतर त्याला असं वाटलं चला आता माझं शिक्षण पूर्ण झालं, आता मी घरी चाललो. म्हणून तो आपल्या कुलगुरूंना, आपल्या गुरूंना भेटण्यासाठी गेला आणि गुरूंना सांगितलं मी 6-7 वर्ष आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे, आता माझा अभ्यास संपला, आता माझं शिक्षण संपलं, आता मी घरी जातो. तर गुरु म्हणाले की थांब थोडा वेळ, मी तुझी परीक्षा घेतो. तेव्हाच्या काळामध्ये काही पेपर लिहून वगैरे परीक्षा नव्हत्या, त्यांना काही प्रात्यक्षिक दिलं जायचं. त्या गुरूंनी सांगितलं खूप छान, तू 7 वर्ष अभ्यास केला आयुर्वेदाचा, आता फक्त एक कर की या तक्षशिला विद्यापीठाच्या आसपास खूप झाडं आहेत, खूप जंगल आहे, तर या जंगलामध्ये फिरून मला अशी एक वनस्पती आणून दे की ज्या वनस्पतीचा काहीच उपयोग होणार नाही, जी वनस्पती निरुपयोगी असेल ती वनस्पती मला आणून दे आणि मग तू घरी जा. 6 वर्ष अभ्यास केलेला आयुर्वेदाचा हा जीवक, त्याचं नाव जीवक,
तो 2 वर्षापर्यंत त्या जंगलामध्ये फिरत होता. त्याला वाटलं की 7 वर्ष मी अभ्यास केला, आता चाललो मी घरी, मला डिग्री मिळाली, मला परवाना मिळाला. म्हणजे आपण जेव्हा वाहनाचा परवाना घेतो ना, त्यावेळेला आधी ट्रेनिंग असते, आधी लर्निंग लायसन असतं आणि नंतर आपण गाडी चालवू शकतो आणि स्वतंत्रपणाने गाडी रस्त्यावर काढू शकतो. तर हे आता आपलं शाळेमधलं कॉलेजमधलं शिक्षण म्हणजे हे लर्निंग लायसन आहे. आणि आपल्याला डिग्री मिळते तेव्हा तो परवाना मिळतो आणि तो परवाना, ते लायसन्स मिळाल्यानंतर मग आपण जीवनाच्या रस्त्यावर आपल्या आयुष्याची गाडी चालवायला सुरुवात करतो. तर जीवन 2 वर्षापर्यंत फिरला, भटकला, छोट्या मोठ्या अशा प्रकारच्या वनस्पती तपासून बघितल्या आणि 2 वर्षांनी अतिशय हताश होऊन तो आपल्या गुरूंकडे आला आणि गुरुला असं म्हणाला की गुरुजी, तर गुरुजी म्हणाले की तू किती कधीपासून गेला होता वनस्पती बघायला, आज 2 वर्ष झाली आणि तू आत्ता येतोयस. तो म्हणाला की गुरुजी, मी सर्व जंगलामध्ये भटकलो, सर्व झाडं तपासून बघितली, छोट्या छोट्या वनस्पती, अगदी गवतापासून, चाऱ्यापासून तर मोठ्या मोठ्या वृक्षापर्यंत सगळ्या वनस्पती तपासून बघितल्या आणि मला या जंगलामध्ये एकही वनस्पती निरुपयोगी आढळली नाही. म्हणजे सगळ्या वनस्पती उपयोगी होत्या. गुरुजी म्हणाले, आता तू पास झालेला आहेस, आता तू घरी जा. त्याचा काय अर्थ आहे? अगं, ही गौतम बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे. किती मोठा संदेश आपल्याला त्या शिक्षण संस्थांच्या मध्ये देऊन जाते की आपण फक्त 4 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष शिक्षण घेतो आणि आपण बाहेर पडतो. पण आज आपण काय बघतो आहोत? आत्महत्या करणारे लोक कोण आहेत? जीवनामध्ये जास्त यशस्वी झालेले लोक आहेत, ते आत्महत्या करतात. ज्यांना निराशा येते तेही आत्महत्या करतात. 5वीतला मुलगाही, 3रीतला मुलगाही आत्महत्या करतो आणि इंजिनियर आणि डॉक्टर झालेले विद्यार्थी देखील आत्महत्या करतात. आपल्याला यशाकडे जाण्याचा मार्ग कोणीतरी सुचवलेला असतो, परंतु अपयश मिळाल्यानंतर काय करायचं, त्याच्यासाठी आपण जे घेतलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे, हे आपण पूर्णपणे विसरलेलो असतो. म्हणून जीवकाचं उदाहरण अतिशय महत्वाचं आहे की एकदा आपण आपल्या शाळेच्या कंपाऊंडच्या, आपल्या कॉलेजच्या कंपाऊंडच्या, आपल्या ऑफिसच्या, आपण जिथे काम करतो तिकडच्या कंपाऊंडच्या बाहेर पडल्यानंतर खरी आपल्या ज्ञानाची कसोटी असते. म्हणून बघा की मुंबईमध्ये एका इमारतीला आग लागलेली असताना एका शाळेतल्या मुलीने आपल्या आई वडिलांना वाचवलं. कशा पद्धतीने? कारण आग भडकलेली आहे पण कोणालाच काही सुचलं नाही आणि तिला सुचलं आणि तिने चादरं सगळी भिजवून आपल्या आई वडिलांना आणि आपल्या घरातल्या लोकांना बांधली आणि त्याच्यातून ती बाहेर पडली. हे प्रॅक्टिकल, हे प्रात्यक्षिक. नाहीतर आपण खूप प्रवास केलेला असतो, आपण खूप अभ्यास केलेला असतो, आपण अनेक लोकांचे चेहरे वाचलेले असतो, परंतु आपल्या स्वतःमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं असतं हे आपण पूर्णपणे विसरलेलो असतो. आणि त्यामुळे आपण आपलं मन सतत उघडं ठेवलं पाहिजे. आपलं मन जर व्यापक असेल आणि अनेक प्रकारच्या गोष्टी घेण्याची जर आपली प्रवृत्ती असेल तर जीवनामध्ये आपल्याला कधीही अपयश आलं तरी आपण घाबरून जात नाही. कारण आपलं ऊर्जा केंद्र मन जे आहे ते जसं आपण योगाच्या सहाय्याने आपण टिकवून ठेवतो, तसं आरोग्याच्या सहाय्याने त्याच्यासाठी मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य आणि आपलं शारीरिक आरोग्य चांगलं असण्याची आवश्यकता आहे. आणि कोणी टीका केली म्हणून आपल्या अंगाला, आपल्या हृदयाला काही भोकं पडत नाही. ते स्वीकारण्याची सुद्धा आणि ते घाव घेऊन आपण पुढे जाण्याची आवश्यकता असते. मला एक छोटीशी गोष्ट आठवते, ती मी तुम्हाला सांगते की एका शिल्पकाराला जेव्हा रस्त्याने जात असताना एक दगड दिसला आणि त्या दगडावर त्याला असं वाटलं की छान मूर्ती होऊ शकेल, म्हणून त्याने त्या दगडावर असा घाव मारायला, आपल्याकडचं हत्यार घेतला आणि घाव मारायला लागला. तेव्हा तो दगड असं म्हणाला की माझ्यावर घाव नको मारू, मी आहे तशाच ठेवीने अनंत पैसेची ठेक राहावे, माझ्या अंगावर घाव नको घालूस, माझा टोका नको ओढूस. मग तो शिल्पकार पुढे गेला. नंतर दुसरा एक
दगड त्याला दिसला. तर त्या दगडावर घाव मारला, तो दगड काहीच नाही बोलला. घाव मारल्यानंतर त्याच्यातून एक त्याने मूर्ती तयार केली आणि मूर्ती तयार करून म्हणजे त्याला अनेक वर्ष लागले, अनेक दिवस लागले आणि तो गावामध्ये गेला. त्या गावामध्ये एक मंदिर बांधायचं लावलेलं होतं. त्यांना मूर्ती हवी होती आणि त्यांनी त्याच्याकडून ती मूर्ती घेतली, विकत घेतली असेल किंवा अशीच घेतलेली असेल, पण ती मूर्ती घेतली आणि त्यांनी देवाऱ्यामध्ये ठेवली. मग गावातले लोक यायला लागले, बाहेरचे लोक यायला लागले आणि ते नारळ वगैरे घेऊन यायला लागले. मग त्यांना नारळ फोडायला दगड हवा होता, म्हणून ते पुन्हा शोधत शोधत गेले आणि रस्त्यावर जो दगड पडला होता ना, की ज्याने आपल्यावर घाव मारू दिला नव्हता, तो दगड तिकडे पडला होता. तो दगड त्यांनी तिकडे ठेवला आणि त्या मूर्तीची पूजा करण्याच्या अगोदर या दगडावर ते नारळ फोडून आतमध्ये देवाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये चालला लागला. मग सगळे लोक घरी गेल्यानंतर त्या दोन दगडांचा रात्री संवाद झाला. त्याच्यामध्ये त्या एका दगडाने सांगितलं की बघ, आपण दोघ जण रस्त्यामध्ये पडलो होतो, परंतु तू तर देव्हाऱ्यामध्ये बसलेला आहेस आणि माझा उपयोग लोक फक्त नारळ फोडण्यासाठीच करतायत, हे असं कसं काय झालं? तर ती मूर्ती असलेला दगड असं म्हणाला की जेव्हा शिल्पकार आला आणि जेव्हा माझ्यावर घाव मारला तेव्हा मी काहीच बोललो नाही, कारण मला माहिती होतं की माझ्यामध्ये एक चांगली मूर्ती दडलेली आहे आणि माझा अनावश्यक भाग काढून टाकल्याशिवाय माझ्यातून ती मूर्ती येऊ शकत नाही. कोणीतरी गुरु लागतो त्याला. गुरुपौर्णिमा आपण काल साजरी केली होती आणि हा दगड म्हणाला की अरे, माझ्याकडे पण हा शिल्पकार आला होता, पण मी त्याला सांगितलं की माझ्यावर घाव मारू नकोस. खूप मोठा अर्थ आहे याच्यामध्ये. त्या गोष्टी असतील पण किती मोठी मूल्य याच्यामधून दिलेली आहे की जेव्हा आपल्यावर टीका होते अनेक प्रकारची, एखादी संस्था चालवताना असेल, आपलं शिक्षण घेत असताना असेल, कारण इथे ग्रामीण विभागातले विद्यार्थी येतात. ग्रामीण विभागाची संस्कृती वेगळी आहे, शहरी विभागाची संस्कृती वेगळी आहे. शिक्षण घ्यायला आपण जेव्हा घराबाहेर पडतो त्यावेळेला काय परिस्थिती असते, अनेकदा कोणाला जेवण मिळत नाही, अनेकदा कोणाकडे पैसे नसतात फी भरण्यासाठी, अनेक गोष्टी असू शकतात, अनेक प्रकारच्या अडचणी असतात. पण त्या अडचणीवर मात करून जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा समाजाची अनेक प्रकारची टीका आपल्याला सहन करावी लागते. ती विधायक आहे की विघातक आहे याचा विचार करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या अपयशामध्ये आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा करतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून काशीनाथबाईंनी जे आरोग्याचं महत्त्व सांगितलं त्याच्यामध्ये मला फक्त एक छोटासा एक गोष्ट असं नव्हे पण प्रत्यक्षात घडलेलं अशा प्रकारचं एक पत्र आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेलं, ॲपलचा करता आपल्याला माहिती आहे की इतकं सुंदर त्याने पत्र लिहिलेलं आहे. किती लहान वयामध्ये तो मरण पावला. त्यांनी सगळं विश्व अवकाश सगळं आपल्या मुठीमध्ये घेतलं, परंतु त्याने पत्रामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. खूप मोठं पत्र आहे, मी सगळं वाचत नाही, त्याच्यातले फक्त 2-3 भाग आहेत ते मला फार महत्त्वाचे वाटतात. की माय लाईफ इज अन एपिटोम ऑफ सक्सेस. मी अगदी सगळ्या यशाच्या शिखरावर आहे, बट ऑन द डेथ बेड दॅट माय वेल्थ हॅज बिकम मिनिंगलेस. परंतु आता मी या माझ्या आजारी आहे, मी याच्यातून मी बाहेर पडू शकत नाही. आता मी मृत्यूपंथावर आहे आणि याच्यावर विचार करत असताना मला दिसून येतं की माझ्या पैशाचा आता काहीच मला उपयोग नाही. इन द डार्कनेस आय कुड सी. हा सगळा अंधार आहे, हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मला काय दिसतंय, तो म्हणतोय की इन द डार्कनेस आय कुड सी ओनली ग्रीन लाईट्स ऑफ लाईफ सपोर्टिंग मशीन. लाईफ सपोर्टिंग मशीन लावलेली आहे, त्याच्यामध्ये लाल आणि हिरव्या रेषा वरखाली जात आहेत, त्या मला दिसत आहेत. आणि आत्ता मला दिसतंय की मी सगळं अवकाश जरी जिंकून घेतलं तरी आत्ता मला त्या रेषा ज्या आहेत त्या रेषा सांगत आहेत की आता तुझी जागा मातीमध्ये आहे. मटेरियल थिंग्स लॉस्ट कॅन बी फाउंड. एखादी गोष्ट आपल्याकडून हरवली, वस्तू, तर ती आपल्याला मिळू शकेल, बट देर इज वन थिंग दॅट नेवर बी फाउंड वेन इट इज लॉस्ट, दॅट इज युअर हेल्थ. जे आपल्याला काशीनाथ भाईंनी सांगितलं की आपलं मानसिक आरोग्य टिकवणं, आपलं भावनिक आरोग्य टिकवणं आणि आपलं शारीरिक आरोग्य टिकवणं हे
फक्त आपल्या हातात असतं आणि तिकडे दुसऱ्या कोणाचाही उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे आपली एखादी वस्तू हरवली ती तुम्हाला पैशाने आणखी पुन्हा विकत घेता येईल. परंतु तुमचं मानसिक स्वास्थ्य हरवलं किंवा तुमचं आरोग्य हरवलं, बघा की आपला एक दात पडला अपघातामध्ये किंवा एक दात पडला किंवा दाताला काही इजा झाली, तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे गेला तर एका दाताचे दात किंवा रूट कॅनलिंग करण्यासाठी 35,000, 40,000, 1,00,000 रुपये होणार. आणि आईने जन्म देताना आपल्याला देवाने तो काहीही पैसे न देता दिलेले आहेत दात. एक हात गेला, एक पाय गेला, एक हाड मोडलं. मी आत्ताच मॅडमला सांगितलं की माझं जेव्हा अशा कार्यक्रमाला गेले होते आणि स्टेजवरून पाय मुडकला आणि माझं हाड मोडलं पायाचं आणि मला त्याच्यासाठी 2,00,000 रुपये खर्च आला. आईवडिलांनी, परमेश्वराने आपल्याला शरीर फुकट दिलेलं आहे, तर ते तसं फुकट नाही जाऊ द्यायचं. या वस्तू आपल्याला आणता येतात, परंतु एकदा जर आपण या गोष्टींचा योग्य तो वापर केला नाही तर मात्र आपल्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा तुमचं स्वास्थ्य हरवलं तुमच्याकडून तर तुम्हाला ते कधीच मिळू शकणार नाही. आणि हे स्वास्थ्य, ही मानसिक शांती, समाधान आपल्याला कसं मिळू शकतं की आपण योग्य त्या प्रकारचं शिक्षण घेतो तेव्हा. आणि त्या शिक्षणाचं दान सुद्धा आपण कशा पद्धतीने दिलं पाहिजे की आपल्यामुळे आपण दुसऱ्यांना त्रास देता कामा नये. एखादी संस्था चालवत असताना आपल्याला खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात आणि मी प्राचार्य असताना मला आपल्या प्राचार्य मॅडमनी खूप मदत केलेली आहे. मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे, त्या माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, परंतु त्यांनी मला मार्गदर्शन केलं की ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं असतं. अनेक प्राचार्यांनी केलं, त्याच्यामध्ये आपल्या मॅडम आहेत, की ॲडमिनिस्ट्रेशन करणं इतकं सोपं नाही. म्हणजे संस्थापक जेव्हा चालवतात संस्था तेव्हा त्यांच्या डोक्यावर वेगळ्या प्रकारचे भार असतात आणि जेव्हा एखादा प्राचार्य चालवतो तेव्हा किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं हे आपल्याला माहिती असतं. अशा अवस्थेमध्ये आपल्या स्वतःचं आरोग्य सांभाळणं, आपल्या संस्थेचं आरोग्य सांभाळणं, आपल्या विद्यार्थ्यांचं आरोग्य सांभाळणं ही जबाबदारी आपल्यावर जरी असली तरी ती प्रत्येकाची सुद्धा जबाबदारी असते. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जेव्हा आपली मार्गक्रमणा करत असतो, मला इथे हा कार्यवृत्तांत प्रसिद्ध झाल्याचं मी जाहीर केलेलं नव्हतं, पण मी आता जाहीर करते. पण हा कार्यवृत्तांतावरचा पहिला भाग जेव्हा बघितला, पहिलं पान, तेव्हा आपले संस्थापक जे आहेत श्रॉफ सर, त्यांनी खूप छान लेख लिहिलेला आहे याच्यामध्ये. आणि त्यांनी असं लिहिल्यावरती की ग्रासलँड टू आईसलँड टू फायरलँड, म्हणजे त्यांनी हिरवळीच्या प्रदेशात प्रवास केलेला आहे, त्यांनी शुभ्र अशा बर्फाळ प्रदेशात प्रवास केलेला आहे, आणि फायरलँड, वोल्कॅनो, जिथे अग्नी ज्वालामुखी जे आहेत तिथपर्यंत प्रवास. तर हा प्रवास केवळ लौकिक अर्थाने नाही आहे सर, आपल्याला इकडे सुद्धा खूप चांगली हिरवळ दिसावी, आपल्याला इकडे सुद्धा शुभ्र बर्फाच्छादित प्रदेश निर्माण करता यावेत, आणि काही अग्नीचेही प्रांत असतील तर ते सुद्धा आपल्याला आपल्या हातावर पेलता यावेत. यासाठी आपल्याला आणि आपल्या सर्व प्राध्यापकांना शुभेच्छा देते, विद्यार्थ्यांना सुद्धा. आणि मी थांबते.